पोहोचवली जाते. साईश आणि निकुंज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये दोघांनी सुद्धा प्रभावित केलंय. कौशल किणी येतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज तयार होताना रुपेश पाटील सरांनी म्हटलं इंटरव्ह्यू मध्ये की काहीतरी नवीन करण्याचा पुढच्या वर्षी प्रयत्न असेल. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी काहीतरी वेगळं गिफ्ट पाहायला मिळेल आणि भविष्यात या स्पर्धेचा मालिकावीर बाईक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. जर रुपेशजी पाटील साहेबांनी म्हटलं की झालं तर आम्ही बाईक सुद्धा ठेवू, तर नक्कीच ही स्पर्धा खूप उंची गाठताना आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक बोट टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. वेळेला आपण बघतोय पहिला चेंडू सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. साईश खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू पूर्णपणे चुकलेले आहेत. पहिला डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला कौशल किणी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. साईश ठाकूर झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर परिणाम पहा 2 धावा सुद्धा आलेल्या आहेत आणि चांगला सोपा झेल असा होता कारण पोहोचला होता खेळाडू. जरी 10-12 पावलं धावत गेला असला तरी सुद्धा चेंडूपर्यंत पोहोचला होता. व्यवस्थित ओंजळ गेली होती चेंडूपर्यंत आणि झेल सुटल्यानंतर धावसंख्या आपण पाहिली तर 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करताना गोलंदाज तयार होईल. बॉलर तयार मिस्टर कौशल. सुरेख फटका पाहायला मिळतोय. झेल सुटल्यानंतर परिणाम पहा. मनगटामध्ये असलेली ताकद आणि या ताकदीचा पुरेपूर केलेला वापर हे मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं आणि चेंडूला 6 धावांसाठी पाठवलं गेलं. टायमिंग प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर साईश ठाकूर यांच्या बॅटमधून षटकार येताना जीबी स्पोर्ट साई एकता बिरबाडी संघ 8 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवलं गेलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं गेलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलं. चेंडूला हवेमध्ये बराच वेळ ठेवण्यात आलं होतं, परंतु चेंडूने जेवढी उंची गाठली होती तेवढी लांबी सुद्धा गाठली गेली. 1 बाउन्स चेंडू आपण बघितला तर 2 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या पार होतोय कारण क्षेत्ररक्षण होतं ते इनफिल्डच्या मध्ये होतं. 30 सर्कलच्या मध्ये खेळाडू होते, त्यामुळे या चेंडूने सीमारेषा गाठली. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 12. षटक क्रमांक आपण पाहतोय. पहिलं 4 चेंडूचा खेळ होताना 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. इथून साईश ठाकूर. यावेळेला एसटी रक्षक थोडीशी चुकी करतोय. डायरेक्ट फेकी झाली असती एसट्यांवर तर कदाचित इथे तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत घेतली गेली असती. यावेळेला आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ होताना 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. झेल सुटल्यानंतर चौकार षटकार आला, त्यानंतर स्वीप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून फटका चांगला खेळला. शॉट स्क्वेअर लेगला येतोय. चेंडू 1 धाव येताना धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पहिलं षटक पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय लगेच आम्ही मैदानाच्या आतमध्ये. आहे नंबर 1 असा नाही हो कोण असतो आयोजन अलग. आहे नंबर 1 असा नाही हो कोण असतो आयोजन अलग. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. हे लाखो दिलो की धडकन हे आई एक वीरा चषक. लाखो दिलो
गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी घाई करा, विठ्ठलवाडी संघाला नम्र विनंती असेल. पहिला सामना आहे, खूप उशिराने चालू झालाय. टायमिंग सेट केलं गेलंय. प्रत्येक षटकामागे आम्ही तुम्हाला टाइम सांगू. दहा वाजून 18 मिनिटांमध्ये चेंडू पडला होता. पहिल्या षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ आपण घेतलेला आहात. 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये फेकून झाली पाहिजेत, याचं दोन्ही संघांनी भान ठेवायचं आहे. जेव्हा आपण क्षेत्ररक्षण करतायत तेव्हा खास करून ते लक्षात ठेवा ह्या सूचना. गोलंदाज तयार होईल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय सूर्यकांत. सूर्यकांत तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं समोरच्या एंडने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून बॅटची आतली कडा लागली. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना साईश ठाकूर आतापर्यंत 7 चेंडू खेळलाय आणि 13 धावा तिच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते साईश कडून. षटक क्रमांक दुसरा, चेंडू क्रमांक दुसरा घेऊन येतोय मिस्टर सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन पाहताय आपण चांगल्या पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉलच्या साह्याने एक धाव येताना धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बिनबाद 14 ही जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघासाठी जमेची बाब आहे. कुठल्याही प्रकारचा विकेट डाऊन नाही, त्यामुळे जमेची बाजू आहे. मोठे फटके येतील या दोघांच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा साईश ठाकूर. चेंडूला बघितलं, एक पाय जमिनीवर टेकला गेला. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकला गेला आणि 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. साईश ठाकूर थोडासा आज आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यासाठी साईश ओळखला जातो ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम. काही जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाजी करताना साईश यावेळेला आपण पाहिलं तर 1 बाउन्स चेंडू लॉंगनला गेलाय. एक धाव येताना पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय या डावामध्ये. निकुंज आपल्याला पाहायला मिळेल. 9वा चेंडू खेळेल. पहिल्यांदा 8 चेंडू नंतर स्ट्राईकला आलाय निकुंज. 10वा चेंडूसाठी येणार. 3 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निकुंजकडे क्षमता आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं निकुंजच्या बॅटमधून 2 सामने खेळला होता. प्लेअर ऑफ द मॅच दोन्ही सामन्यामध्ये ठरला होता निकुंज. इथून स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला खेळण्यासाठी थोडीशी अडचण निर्माण होते आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या 4 चेंडूंच्या समाप्तीखेर. पुन्हा एकदा गोलंदाज सूर्यकांत. यावेळेला इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता. सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक पुढे आला. चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक धाव येताना धावा झाले धावफलकावर 22. दुसरं षटक प्रगतीवर आहे. 5 चेंडूचा खेळ होताना 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 9 धावा या 5 चेंडूमध्ये खर्च करण्यामध्ये यश आलंय दोन्ही बॅटरला. इथून आपण बघितलं तर आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला अडवण्यामध्ये यश येते का तर चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2च धावांवर समाधान मानावं लागेल आणि या 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 12च्या सरासरीने संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकामध्ये 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. कुठल्याही प्रकारचा वेळ घेऊ नका. विठ्ठलवाडी संघाला नम्र विनंती असेल, आपण आपापल्या जागी उभे राहा. लगेच तिसऱ्या षटकातील गोलंदाजासाठी
तुम्हाला पाचारण करायचं आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 10 मिनिटाचा अवधी तुम्हाला लागलेला आहे 2 षटकांसाठी. तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. मनोज पाटील मने या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं, ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या नावावर आपण बघितलं तर रॉकी ग्रुप चषकामध्ये बाईक ज्याला मिळाली तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमदार चषक या स्पर्धेमध्ये सुद्धा एक बाईक त्याने मिळवली होती. तर आपल्या विभागातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उंच भरारी घेताना क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून सातत्याने होते. इथून आपण बघितलं तर गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मनोज पाटील. गोलंदाज तयार होताना मनोज आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. निकुंज यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला खेळून काढलंय. एक धाव पूर्ण केली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण होताना धावसंख्या 26 धावा लागल्या गेल्यात. गोलंदाज तयार होताना पुन्हा एकदा मन्या तयार होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी. षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतंय. हार्ट हिटर निकुंजसाठी हा चेंडू असेल. इथून आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली गेली. धावा झाल्या धाव फलकावर आपण बघितलं तर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. सकाळचं सत्र आहे. कमीत कमी जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी हा संघ विचार करत असेल की 65-70 धावा धावफलकावर लावाव्या लागतील आणि त्यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट. साईश ठाकूर आज थांबणाऱ्यातला नाही. कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड डिश लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू निघून गेला 6 धावांकरिता. टायमिंग बघा प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जागेवर उभा होता. चेंडूला फक्त येण्याची वाट बघितली आणि त्या चेंडूची वाट लावली. 6 धावा धावफलकावर ऍड केल्या गेल्यात. अमर पाटील आम्हाला दर्शवतात धावा झाल्यात जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी संघाच्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2.3 षटकांचा एकंदरीत खेळ होताना मनोज पाटील 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला साईश ठाकूर इंटू द गॅप खेळला गेलाय. मिड विकेटचा खेळाडू पुढे आलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला फेकला गेला तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय निकुंज जो कालच्या दिवसामध्ये आक्रमक झाला होता तो आज मात्र शांत आहे. कारण समोर आपण पाहतोय 12 चेंडूमध्ये 27 धावांची खेळी करणारा साईश ठाकूर थोडासा आक्रमक आहे. तर त्याला साथ देण्याचं काम करताना निकुंजला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 धावा. इथून आपण पाहतोय या वेळेला निकुंजच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट मिस्टर निकुंज आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूने टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू थोडासा स्लो होताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण बोटं फिरवली होती चेंडूवर. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू निघून गेला आणि हेच कारण आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लॅन डिलिव्हरी होती. आउटसाइड ऑफ स्टंप मारा होता. चेंडूला पाठवलं वाईड लॉंग ऑफच्या वरून 6 धावांकरिता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. या वेळेला मिड विकेटला क्लिअर केलं गेलंय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार येतात. म्हटलं होतं की हा खेळाडू शांत राहणाऱ्या मधला नाही आहे आणि हे त्याने दाखवून दिलंय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. धावा झाले धावफलकावर आपण बघितल्या तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 46 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. घेतोय छोटासा आम्ही ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघाया साखरे गावात. आई एक विराट शाख साखरेच्या दमाई नावात. आई एक विराट शाख साखरेच्या दमाई नावात.
एकविरा चषक साखरेवर आधारित हे सुंदर असं गीत आपण ऐकलं आणि जे गीताचे बोल आहेत त्याप्रमाणे मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं चषक सौजन्य केलं गेलं या स्पर्धेच्या निमित्ताने कैलासवासी पांडुरंग नाग्या पाटील साखरे आणि कैलासवासी मालती माधव पाटील दिवेकरपाडा यांच्या स्मरणार्थ कुमार प्रशांत किरण पाटील साखरे यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं चषक आपल्याला आलेलं आहे. द्वितीय चषक सौजन्य केले कैलासवासी इंदुबाई चंद्रकांत शिंदे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री परेश चंद्रकांत शिंदे साखरे यांच्याकडून ही दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांकाचं चषक आहे कैलासवासी सोनाली बळवंत किणी सोनावे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन नरहर किणी सोनावे यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं चषक आपल्याला आले. चौथ्या क्रमांकाचं चषक आपल्याला कैलासवासी वासंती रेवती हरिचंद्र किणी खराट्टरा यांच्या स्मरणार्थ श्री नरहर रामचंद्र किणी सोनावे यांच्याकडून हे पहिली 4 पारितोषिकं आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आणखीन काही पारितोषिकं आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचली जातील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज तयार होताना आणि चेंडूला मात्र पाठवलं गेले. साईश ठाकूरच्या बॅटमधून 1 बाउन्स चौकार येतोय. इरादे स्पष्ट केलेत जीवी स्पोर्ट साई एकता बिरवाडी संघाने की कुठल्याही परिस्थितीमध्ये विठ्ठलवाडी संघ एक मजबूत संघ आहे, चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत आणि ह्यांच्या अगेन्स्ट जर चांगली फलंदाजी चांगली धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र आम्ही मोठे फटके खेळू, ती धावसंख्या उभी करू, हा कल दोघांचा सुद्धा दिसतोय. आतापर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावा झाले धावफलकावर 50. 3.1 षटकांचा खेळ होताना 50 धावा ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. थोडीशी अडचण निर्माण झाली. डेड बॉल घोषित केला पंचांनी. समोरच्या एंडने गोलंदाजी करतोय मिस्टर सूर्यकांत आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावा झाल्या धावफलकावर 51. 51 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. सूर्यकांत षटक हाताळतोय. चौथं षटक आहे. दुसऱ्या चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. झेल सुटलाय आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय साईश ठाकूरने मात्र वेगाने धाव पूर्ण केली. धावा झाल्या धावफलकावर 52 धावा. बघा झेल उडाल्यानंतर आपण साईशला बघितलं तर चालत जात होता. त्याला माहित होतं की हा झेल सोपा झेल आहे, पकडला जाईल इथे. परंतु सूर्यकांत मात्र झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय चेंडूला पाहत होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. सूर्यकांत इथून फटका तर चांगला खेळलाय परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय तिथे. या आधीच्या चेंडूवर साईशला जीवनदान मिळालं परंतु एक हार्ड हिटर फलंदाज निकुंज पुढच्या चेंडूवर बाद झाला. नवीन फलंदाज क्रितेश गरत मैदानाच्या आतमध्ये येतोय. तोपर्यंत या ऐकूया डीजेला. धावसंख्या आपण बघितली तर 51 धावा 3.3 षटकांचा खेळ होताना 51 धावा धावफलकावर. 14 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी करणारा साईश ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तर आत्ताच आलेला क्रितेश गरत स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी तयार होताना क्रितेशला आपण पाहतोय. 51 धावा धावफलकावर. सूर्यकांत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होताना पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट. क्रितेश गरजच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या चेंडूला सन्मान देताना आपल्याला क्रितेशला आपण पाहतोय. 51. तर ऑन स्क्रीन आपण 51 बघत होतो.
तिथे थोडीशी चुकी झाली होती. चुकीची दुरुस्ती. 52 52 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता 53 धावा धावफलकावर क्रितिशच्या बॅटमधून एक धाव येताना 4 नंतर एक वाईड आला होता आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की 53 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आवडला साईश ठाकूर. फटका तर मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरील कडा घेतली. चेंडू गेला पहिल्या स्लिपमध्ये आणि फक्त 7 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवरच चौकार येऊन सुद्धा त्यानंतर वाईड बॉल येऊन सुद्धा पुढील 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा या खर्च केल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करताना सूर्यकांतला आपण पाहिलं. जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी संघ 55 या धावसंख्येवर पाहायला मिळतोय. 4.1 षटकांचा खेळ एकंदरीत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. मनोज पाटील पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना राईट आर्म राऊंड द विकेट. साईश ठाकूर पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगनला क्लिअर केलं गेलं. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार येताना साईश ठाकूर. छोटा पॅक बडा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय की साईशची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय साईश स्पीड ऑफ बॅट आपण बघितलं तर जबरदस्त प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा खेळ होताना धावा खर्च झाल्यात 8. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ झालाय. मनोज पाटील यांच्या माध्यमातून 30 धावा खर्च केल्या गेल्यात. व्हाईट बॉलचा इशारा. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय 62. 62 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना साईश ठाकूर खेळतोय 38 धावांवर. अव्वळला आपण बघितलं तर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि पूल करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चुकलेले आहेत पूर्णपणे. टप्पा बघत आहेत साईश कशा पद्धतीने मात्र चेंडूने उचली घेतली आणि ते चुकलेले आहेत. याचा थोडासा अभ्यास करत असतील कदाचित. गोलंदाज तयार होताना मनोज आपण पाहतोय. यावेळेला हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. इथून स्वतः मनोज पाटील येतोय चेंडूच्या खाली आणि झेल सुटलाय. साईशला मिळालेलं हे दुसरं जीवनदान आपल्याला पाहायला मिळतंय. खूप उंच उडालेला हा चेंडू आपण बघितला तर स्वतः गोलंदाज पोहोचला होता. वाट बघत होता चेंडूची, कधी चेंडू हातामध्ये येईल. स्प्रे घेऊन जायचा आहे.
यानंतर होणारा सामना पाटील आळी आणि स्वरांगी वॉरियर्स दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं आहे. पहिल्या इनिंग नंतर इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. क्रितेशला बघा, साईशचा ह्या आधी झेल सुटला होता तेव्हा निकुंज बाद झाला. आता झेल सुटला तेव्हा क्रितेश बाद झालाय. त्यामुळे साईश नॉनस्ट्राईक एंडला आता आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज, नवीन बॅटर कोण जाईल मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसांमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारून सामना सोपा केला होता स्वप्नील पाटील यांनी. ते मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ताकद आहे स्वप्नील पाटील यांच्याकडे आणि चांगल्या चेंडूंना सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याची ताकद ते ठेवून आहेत. अग्री प्रीमियर लीग इतिहासामध्ये 5 चेंडू 5 षटकार त्यांच्या नावावर आहेत आणि स्वप्नील पाटीलने कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती. इथून स्वप्नील पाटील आणि साईश ठाकूर हे आपण पाहतोय 2 बॅटर आहेत. दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल कारण सुरुवात खूप छान झाली, तर शेवट सुद्धा छान करायचा असेल तर दोघांना आता खेळावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने मात्र विठ्ठलवाडी संघाकडे ही संधी आहे. इथून तुम्ही जर ब्रेक थ्रू दिला, साईश ठाकूर याला टार्गेट केलं, तोच जर इथून बाद होतोय तर एक सन्मानजनक स्थिती ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु साईश जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहतोय तर मात्र थोडीशी डोकेदुखी ठरू शकते विठ्ठलवाडी संघासाठी. 2 झेल सुटल्यानंतर परिणाम काय होतात येणारे चेंडू दाखवतील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना मनोज पाटील आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील पाटील शरीरापासून दूर चेंडू ठेवला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि रिव्ह्यूची माग केली इथे. सर, आमचे तिसरे पंच आहेत आशुतोष व्यवहारे सर, इथे जॉईन होतील आणि चेक करतील. पंचांच्या निर्णयाच्या विरुद्ध मात्र हा रिव्ह्यू घेतला गेलाय. व्हाईट बॉल पंचाने घोषित केला गेला होता आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र रिव्ह्यूची माग केली गेली. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले धावफलकावर 63. स्वप्नील पाटील शफल झाले होते आणि पुन्हा मागे आले, त्यामुळे हा चेंडू फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला गेलाय पंचांनी. तर पंच ऑनफील्ड पंच बघा डिसिजन रिव्ह्यू घेतात आणि तो मागे घेतलेला आहे त्याने आपला डिसिजन. आता जे तिसऱ्या पंचाने आम्हाला सांगितलं ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फूट बघ, फूट कुठे आहे, तो फूट कुठे आहे त्याचा बघ आणि मग आर्ग्युमेंट कर. मी पण बघतोय, झूम करून बघ वाटल्यास परत. मी बघतोय बाहेर आला ना पाय, अग्री करतोस ना? फूट बाहेर आला की नाही आला? चला प्लीज सामन्याला सुरुवात करायची आहे. ऑनफील्ड पंचांना मी विनंती करेन. फूट बाहेर आला की नाही आला? नीट बोल, शब्द जरा जपून वापरा. धावा झालेत 63. ऑन स्क्रीन आपण रिप्ले सुद्धा बघायला आवडेल. बघा रिप्ले बघा, आपण आता रिप्ले पाहणार आहोत. ज्या पद्धतीने स्वप्नील पाटील कुठे उभे होते आणि ते किती बाहेर आलेत. बघा उजव्या एसटीच्या बाहेर पाय दिसतोय त्यांचा, उजवा पाय, आणि त्यानंतर पुन्हा एकदा तो पाय मागे आला आणि त्याच कारणास्तव पंचांनी मात्र तिसऱ्या पंचाने फेअर डिलिव्हरी घोषित केली गेली.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहित आलाय नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकानंतर मी विनंती करेन पाटील आळी आणि स्वरांगी वॉरियर्स या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. रोहित आलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे पुन्हा एकदा असं वाटतंय की एज लागली असावी. थोडस रिॲक्शन आपण बघितली. शॉर्ट थर्डमॅनला जो खेळाडू उभा आहे असं वाटलं होतं की जेल आहे, जेल सुटला इथे. आणि पुन्हा एकदा साईशला मात्र जीवनदान मिळतंय. 39 वर खेळतोय 19 चेंडूमध्ये साईश ठाकूर. या वेळेला त्रिफळा चिधवताना साईश ठाकूरला माघारी धाडलंय. शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय नाट्यमय वळण मात्र या सामन्याला आलेलं आहे. इथून आपण बघितलं तर उर्वरित 4 चेंडू आहेत. रोहन ठाकूर आज आपल्याला पाहायला मिळतोय प्लेइंग 11 मध्ये. ऑन स्क्रीन साईश ठाकूरला आपण पाहतोय बोल्टच्या माध्यमातून बाद झालाय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. एकूण 4 षटकार होते, माफ करा, आणि 39 या धावांवर खेळताना साईश ठाकूरला बाद होताना आपण पाहिलं. एका चांगल्या इनिंगचा अंत होताना आपण पाहिला. जेव्हा गरज होती 4 चेंडू शिल्लक होते साईशचं मैदानात राहणं, त्यावेळेला तो बाद झालाय. इथून आपण बघितलं तर रोहन ठाकूर येतोय मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शतक आहे या खेळाडूच्या नावावर. तोच मैदानाच्या आतमध्ये रोहन ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित चांगली कामगिरी करतोय. स्लॉग ओव्हर आहे आणि इथून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला गोलंदाज. पहिले 2 चेंडू निर्धाव. रोहन ठाकूर एक धाव येईल का, तर एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या लेगबाईचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 64. या धावसंख्येवर 3 चेंडूंचा खेळ होताना षटक क्रमांक 6 व सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 64. 64 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5वं षटक आपण बघितलं तर 5व्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. 4थ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. 4थं आणि 5वं षटक कम्मालीचं हाताळलं गेलं आणि 6वे षटक फक्त 1 धाव आले 3 चेंडूमध्ये. कुठेतरी पहिल्या 3 षटकामध्ये आपण बघितलं तर 45 धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. तीन चेंडूंचा खेळ होताना 64 धावा धावफलकावर. स्वप्नील पाटील या वेळेला आपण पाहतोय पंचांकडे अपील, जोरदार अपील. स्वप्नील पाटील सुद्धा तिथे उभे आहेत आणि इथे आपण बघितलं तर अपील फेटाळून लावलंय. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील पाटील यांच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचा परिणाम नाही, जागेवर उभे होते. अपील जोरदार आपल्याला पाहायला मिळाला यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. धावा झाले धावफलकावर 64. काही कम्मालीचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. इथून स्वप्नील पाटील इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँडला चेंडू ट्रायबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होताना धावफलकावर धावा झालेत 66 धावा. 5 चेंडूचा खेळ होताना 66 धावा धावफलकावर. आदरणीय संदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. परेशजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 6. 66 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना
डाव्या हाताने राऊंड द विकेटने मारा करतोय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. इथून आपण बघितले तर रोहन तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आला होता. इथून गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 68 धावा धावफलकावर विजयासाठी 69 धावांचं लक्ष असेल. 36 चेंडू 69 धावा या कराव्या लागतील. जर तुम्हाला अंतिम 4 मध्ये जायचं असेल तर विठ्ठलवाडी संघाला आणि जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी संघाला जर अंतिम 4 मध्ये जायचं असेल तर 69 धावा रोखाव्या लागतील. यानंतर होणारा सामना पाटील आळी आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटन या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. विनंती करेन दोन्ही कर्णधारांना आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये आम्ही करणार आहोत हलकासा बदल. आदरणीय प्रमोद शेडगे सर जोडले जातील. या ऐकूया आपण त्यांचा आवाज. तोपर्यंत एक संधी देऊया आपण डीजेला आणि एक सुमधुर गीत ऐकूया. तर एका बाजूने प्रथमेश पाटील पाटील आळी साखरे आणि दुसऱ्या बाजूने देवानंद वजेसाहेब स्वरंगी वॉरियर्स दुकटनचे कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. परिचित शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होताना आपल्याला पाहायला मिळते. कॉल असेल स्वरंगी वॉरियर्स दुकटन. आई नागदाई देवी कॉल आलेला आहे. तर दुकटन संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. देवा भाऊ यांना विचारतोय निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 60च्या आतमध्ये 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तुम्ही आग्रा प्रीमियर लीग खूप छान पद्धतीने पार पाडतायत. तर या एकविरा चषकाबद्दल रुपेश पाटील साहेबांबद्दल काय म्हणतील. त्या दिवशी पण मी बोललो का खूप आयोजन चांगलं असतं. रुपेश पाटील आहे तिथे आयोजन चांगलंच असणारच, नो प्रॉब्लेम. आणि राजू दादाचं मी एकदा पुन्हा कौतुक करेन का एवढं मोठं त्यांनी ग्राउंड आपल्यासाठी आपल्या समाजासाठी खूप त्यांनी जवळजवळ 6 ते 7 लाख रुपये जवळजवळ खर्च केला. त्याचे पुन्हा एकदा आभार पूर्ण आगरी समाजाकडून. धन्यवाद. प्रथमेश प्रथम फलंदाजी करायची आहे. 6 षटकांचा खेळ असेल. 6 षटकांमध्ये तुम्ही कुठपर्यंत मजल मारतील. 60-65 पर्यंत आम्ही धावा मारण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच तुमच्या घरच्या मैदानावर तुम्हाला खेळायचं आहे. तर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना काही दडपण असेल. काय नाही, 100% देऊ सर्व. थँक्यू सो मच. हे होते प्रथमेश पाटील साखऱ्याचा वंडर बॉय. आणि नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज असे येते स्वरांगी वॉरियर्स दुकटन वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. धन्यवाद. जाऊया आपण प्रमोद शेडगे सर जोडले गेलेत. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होते. थँक्यू सो मच. चला 2 बॅटर पाठवा. विठ्ठलवाडी संघ थोडी घाई करा प्लीज.
थँक्यू व्हेरी मच मनोजी पाटील. बहाडोलीचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. चला फिल्डिंग सजून घ्या. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आहे. किरणजी कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. त्रिशिका 11 चे प्रोप्रायटर, मी त्यांना विनंती करेन व्यासपीठावर आपण मॅचचा आनंद घ्यावा. आपलं सहर्ष सुस्वागतम. अगदी अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. टार्गेट सेट केलंय अमर पाटील, गौरव पाटील आम्हाला दर्शवत आहेत. 69 4 षटकांमध्ये 54 धावा तब्बल फलकावर लगावल्यानंतर गोलंदाजाने केलेला कमबॅक अतिशय वाखाणीजोगे पाहायला मिळतोय. यस पंच इशारा करतायत सामन्याला सुरुवात होते. अजित म्हात्रे सर आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर राकेश राऊत सरांना आपण पाहतायत. टायमर सेट केलं गेले. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. रोहित म्हात्रेला आज पाहतायत. 311 रांजणपाडा या टीम मधून सफाळी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली. विनोद पाटील यांच्या संघामध्ये मनोज पाटील मन्याला आपण पाहतायत. अतिशय दमदार आणि शानदार क्रिकेट सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. बायसिकल मिळाली. AR फायटर्स टीमचा एक अप्रतिम दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर क्रितेश गरत, बिरवाडीचा वंडर बॉय. पहिलाच बॉल यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. मुकेश मात्र यावेळेला आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग साईडने. तुम्हाला एक रिव्ह्यू दिला गेलाय आणि तो मात्र सक्सेस झाला तर तुम्हाला रिटेन मिळेल आणि जर फेल झाला तर त्या ठिकाणी मिळणार नाही. डिसिजन पेंडिंग आहे. विठ्ठल रुखमाई विठ्ठलवाडी वर्सेस आपण पाहतायत एका साईडला जीवी स्पोर्ट्स रित्याबाई पुरस्कृत साई एकता बिरवाडी. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय. कल्पेश आपण कॅप्टन आहात तर प्लीज विनंती करेन आपण डगआउट मध्ये बसून घ्यायचंय. जे खेळाडू आहेत त्यांनी डगआउट मध्ये बसून घ्या. श्री विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी टीम एका साईडला आपण पाहतायत. खूप चांगलं आयोजन असतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. आता रिव्ह्यू मात्र तुमचा कंप्लीट झालेला आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेला होता. DRS वापरला पहिल्याच बॉलवर आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला अप्रतिम चांगला फटका, परंतु तेवढ्याच उमेदीने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. श्रेयस त्या ठिकाणी होते. कदाचित हा बॉल जर हातामध्ये चिपकला असता तर डेफिनेटली एक उत्तम दर्जाचा झेल पाहायला मिळाला असता. कारण रोहित म्हात्रे या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं विदिन सेकंदामध्ये मंजित कुडू दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहित म्हात्रे यावेळेला एक जीवनदान मिळालंय. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. लो फुलटॉस बॉल होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. सर्कलमध्ये बॉल स्टॉप केलं. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मनोज पाटीलच्या खेळीला पूर्णविराम लागेल की काय? आणि यस डेफिनेटली जीवाची आकांक्षा करत मात्र यावेळेला विकेट मिळवली. फलंदाज बाद. मनोज पाटील स्वतःवर नाराजी व्यक्त करत असताना अतिघाई संकटातनी फलंदाज बाद. मनोज पाटील मनाच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. साखरे गावाचं नाव गाजतोय साऱ्या महाराष्ट्रात. क्रिकेटचा हा सोहळा सजलाय साखरेच्या मैदानात. रुपेश पाटलांची मेहनत आणि आईचा आशीर्वाद. आई एकवीरा चषक घुमतोय क्रिकेटचा नाद. चला साखरेला जाऊ क्रिकेटचा थरार पाहू. चला साखरेला जाऊ क्रिकेटचा थरार पाहू. दादांनी जपली आईच्या थँक्यू. स्मृतीची. या स्पर्धेचे आणबान शान मान सन्मान आदरणीय सन्माननीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांना मानाचा मुजरा असेल. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये फर्स्ट विकेट मिळवली. हाती लागली. पहिला ब्रेक थ्रू लावून दिला गेलाय क्रितेश गरजच्या द्वारे. निखिल म्हात्रेला पाहतायत. यावेळेला मात्र सेकंड विकेट जाईल का नाही?
खराब फिल्डिंग आणि सरळ बॉल मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथून जर आपण पाहिला तर कॅचेस विन द मॅचेस निखिल म्हात्रेने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती आपण पाहिली असेल. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र आपण पाहिलं तर बॉल स्टॉप केला गेला. हितेश किनी त्या ठिकाणी आहे साक्षीदार. मात्र बॉल स्टॉप केला गेला शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं. जीवाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं. 4 बॉलचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक. 69 धावांचं टार्गेट. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून खूपच दूर खेळले गेले होते. मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. मात्र क्रितेश गरत त्या ठिकाणी वेळ घेतायत, पाहतायत, ऑब्झर्व करतायत. आणि अशा वेळेला आपण पाहिलं तर खूप महत्वपूर्ण निर्णय असतो तुमचा. 4 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या वेळेला ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर येत आहेत. निकुंज त्या ठिकाणी कॅच ड्राफ्ट होत असताना आपण पाहतायत कॉन्सन्ट्रेशन लॅप झालंय. 3 झेल आतापर्यंत ड्राफ्ट होत असताना गोलंदाज काहीच करू शकणार नाही. क्रितेश गरतने अनुभव परिपूर्ण दाखवला. परंतु आता विक्रांत ठाकूर थोडेसे या वेळेला आपण पाहतायत हायपर होत असताना संताप व्यक्त करतायत. हे करावं लागतं क्रिकेटच्या मैदानात. आपण सातत्याने पाहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. या झेल किती महाग ठरल्या जातील येणारी वेळ दर्शवेल. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळले होते. सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघून जाईल फार वेगाने. परंतु शेवटच्या मोमेंटला आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली. कारण सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतायत बॉल थोडासा स्लो येतो. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर श्री विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी टीम जाऊन पोहोचते एकंदरीत 8 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत पहिलं षटक हाताळलं. एक सफलता महत्वपूर्ण हाती लागली. मनोज पाटील मनासारखा एक डेंजरस बॅटर मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळाला. आणि पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतलेला आहे ते आपण पाहतायत. जवळजवळ 5 मिनिटाचा अवधी पहिल्या षटकांसाठी मात्र तुम्ही घेतला गेलाय. 5 षटक 25 मिनिटे. ड्रिंक्स ब्रेक असेल त्यावेळेला मात्र टायमर स्टॉप केला जाईल. टाइम अँड टाईट वेट फॉर नन. वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. घड्याचा काटा कधीच कोणासाठी थांबत नाही. त्यामुळे मी विनंती करेन की थोडासा वेळ जो व्यतीत करू नका. आता टायमर सेट केलाय तर काय बोलायचं आपण. घाईच करायची बोलून फायदा नाही. 25 मिनिटं दिलेत आपण. मग ते घाई करा 25 मिनिटाचा दिला. 1 मिनिट असं झालं. षटक क्रमांक 1 कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक 5 मिनिटाचं पाहायला मिळालं. 5 मिनिटे झाल्यानंतर 1 मिनिटे मात्र गोलंदाज येता आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही तुम्हाला टायमर सेट केलंय त्यानुसार मात्र तुम्हाला वेळेनुसार आम्ही सांगणारच आहोत. आता विजयासाठी 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 61 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला जात असताना फक्त चेंडूला दिशा दिली गेले. 1 रन मेल मिड ऑफचा फिल्डर येईपर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. रोहित म्हात्रे आणि निखिल म्हात्रे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. निखिल म्हात्रेने काय खेळ केला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने एनसीसी सफाई टीमला पराभूतच्या छायेत नेलं होतं. याच खेळाच्या जोरावर निखिल म्हात्रे सूर्यकांत म्हात्रे थोडेसे इंजुरीने त्रस्त झाले होते आणि त्यांना संधी मिळाली. यावेळेला स्लोवर 1 बॉल होता. 1 रन तर मेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला जीवी स्पोर्ट्स एकता बिरवाडी टीम तर एका साईडला सफाळी विभागातील एक दादा टीम म्हणून ओळखली जाते. ज्या टीमचं नाव आहे श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी.
चांगलं आयोजन असतं विठ्ठलवाडीच्या मैदानात, मांडे विठ्ठलवाडीच्या मैदानात. यावेळेला फोर्स केले बॉलला, परंतु चांगला कंप्लीट झालाय झेल. जीवा आता कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. रोहित म्हात्रेला परतावं लागेल. तंबूच्या आसुऱ्याला गॉन, बिग विकेट. आहे नावात वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहेत आई एकविरा चषक साखरे 2026 फायनल डे म्हणून आजच्या दिवसामध्ये आपण अनुभवतायत. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान. संघाची धावसंख्या 10-2 आतापर्यंत. विठ्ठलवाडी टीम स्ट्रगल करते आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आज ॲज अ कॅप्टन इनिंग मात्र खेळावी लागणार आहे. मिस्टर कल्पेश पाटीलला आपण पाहत आहेत. त्या नरेश पाटील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. यावेळेला फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅटचं फेस क्लोज झालं होतं, त्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेटकीपर क्रितेश घरतच्या हातामध्ये निघून जातोय. चांगला लीड करतोय आतापर्यंत संघाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. चांगली तुम्ही उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळताय तर उत्तम दर्जाचं क्रिकेट खेळताना त्यासोबत तुमचं डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. 10-2. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने बाउन्स मिळाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. निकुंज वेगवेगळे बॉलला यावेळेला व्हेरिएशन मध्ये जतन करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी निकुंजची. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईटम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चांगला बॉल यावेळेला व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक गोलंदाजी करत असताना 10 धावा फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत पॉवर पॅक्ड बॉलिंग पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळाली. आता 2 षटकं झाले. 10 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता वेळ घेतलेला आहे तो जवळजवळ 9.5 मिनिटे. 4.5 मिनिटाचं हे षटक पाहायला मिळालं. निकुंजने झटपट गोलंदाजी केली. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10-2. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 59-59. कल्पेश पाटील येत आहेत डगआउटच्या दिशेने बॅट चेंज करण्यासाठी. जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. कल्पेश पाटील आणि निखिल म्हात्रेकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, ती क्षमता आहे. हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. टॉप 4 मध्ये जाण्याची ही संघर्षमय लढाई आपण अनुभवतायत सध्या खेळपट्टीवर. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुंदर आणि सुप्रसिद्ध मैदान. जसं देवानंद कृष्ण वजे साहेबांनी सांगितलं की या मैदानाला खर्च जो झाला 6 ते 7 लाखाच्या घरामध्ये राजू रामचंद्र पाटील साहेब यांची देण आहे हे मैदान. संपूर्ण आपण पाहिला तर ज्या पद्धतीने म्हटलं जातं ना की साम दाम दंड भेद या शब्दांच्या उक्तीप्रमाणे या मैदानाची उभारणी केले. स्लोवर 1 चेंडू होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. आज निखिल म्हात्रेचं तेवढं फुटवर्क चालत नाहीये. मात्र चेंडूवरची नजर बरोबर सरळ रेषेमध्ये येत असताना पाहायला मिळत नाही. एनसीसी सफाळी टीमच्या अगेन्स्ट जी बॅटिंग केली होती ती आज थोडीशी कुठेतरी अडखळत खेळी करताना पाहायला मिळतोय. 10-2. जीवा दोन्हीही टर्न आहेत या गोलंदाजाकडे. लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एकदा या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये, त्यामुळे अजित म्हात्रे सर वळतायत बाईटच्या स्वरूपात. 1 रन अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दिपेश म्हात्रे सारखा फलंदाज येणं बाकी आहे. तो एक सिक्सर किंग म्हणून ओळखला जातो, परंतु ती वेळ निघून जाईल की त्या अगोदर येईल ह्या वेळेला ही खासियत आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा बरोबर पंचांनी हिरलं होतं. खूपच बाहेर बॉल निघून गेला. टर्न जास्त प्राप्त झाला होता आणि त्यामुळे आपण पाहतायत की व्हाईट बॉलचा इशारा आला. संघाची धावसंख्या 12-2. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड.
चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक बॉल मात्र फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न करतायत. हे चुकीचं ठरतं कधी कधी आणि आपल्या संघाला त्याचं मात्र भुगतान करावं लागतं. पास सरळ रेषेमध्ये खेळत नाहीयेत. बॉलने तेवढी हाईट घेतली नाही. खाली राहिला होता बॉल. पुन्हा एकदा मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना व्हाईट बॉल तर मिळालाय, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर विकेट स्टंपिंगच्या माध्यमातून यष्टीचित केलं. क्रितेश गरतने ॲक्युरेट विकेट किपिंग करत असताना कल्पेश पाटील चाचपडत खेळत होता आणि इथून मात्र कल्पेश पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट नंबर 3 गॉन. पारगावच्या मातीमध्ये गाजतईच्याच नाव साऱ्या आगरी पट्ट्यात हाय त्याचाच दरारा आणि भाव. अंकितदादा घरत आमचा सोना वेगावचा मान. अंकितदादा घरत आमचा सोना वेगावचा मान. 13ला 3. चांगली गोलंदाजी. काय बॉल फिरवतोय. बॉल फेकून झाले 3. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 13 रन. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने जीवाला लवकर कोणीच ओळखू शकणार नाही, कारण या गोलंदाजाकडे खूप पोटेन्शियल आहे. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत, जर जागेवरून फलंदाज खेळत आहेत तर त्यांना मात्र नच बली आहे जिसे कहा जाता है. बऱ्याच वेळेला पाहिले KPL मध्ये सुद्धा या गोलंदाजाने थैमान सोडलं होतं. यावेळेला बॅटचा टो लागतोय. दीपेश म्हात्रे सुद्धा मात्र अडकळत खेळला आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. दीपेश म्हात्रे बॅक टू द डगआउट. दुनियेमधला राजा माणूस आला. दोस्तीच्या या दुनियेमधला राजा माणूस आला. हे राजू पाटील साखरे गावाचा यारो सगळा. पाटील साखरे गावाचा. ला 4. आतापर्यंत आपण पाहत आहेत बिकट स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतो. कालच्या दिवसात सूर्यकुमार यादवने जी तडाखेबंद बॅटिंग केली आणि त्याच्याच कुशल नेतृत्वावर आपण 160च्या वर मात्र स्कोर उभारू शकलो USA या टीम बरोबर. कौशल ह्या वेळेला कौशल्यपूर्ण बॅटिंग करावी लागेल. इथे डायरेक्ट हिट करण्याचा इरादा एक नंतर मिळते. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाहीये, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नव्हतं आणि इथून वाईट +1 अशा 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवर 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 69 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्यांचा पाठलाग करताना कुठेतरी नामुष्की ओढवली गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 4 धावा देत 2 विकेट्स मिळवलेत जीवा या गोलंदाजाने. या वेळेला फोर्स केलंय, परंतु इथे झेल होईल का तर नाही आणि सरळ बॉल निघून जातोय षटकारासाठी. 6 धावा. अरे टीम बॉयज ग्रुपची लई पावर. षटकांसाठी मात्र आपण पाहिलं तर 15.5 मिनिटे लागलेत. संघाची धावसंख्या 21. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 48 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे. कंपॅरिझन करताना 46 रन्स होत्या प्रतिस्पर्धी संघाच्या. इथे फक्त 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे 25 धावेने मागे आहे. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 16च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने 48 रनची आवश्यकता असेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 21ला 4. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 16चा रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. टाइमर स्टॉप केलंय, कारण अजून 2 षटकं तुम्हाला जवळजवळ मॅक्झिमम 9 साडेनऊ मिनिटात फेकली गेली पाहिजेत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम चषक सौजन्य केलेला आहे ते आपण पाहिलं तर कैलासवासी पांडुरंग नाग्या पाटील साखरे आणि कैलासवासी मालती माधव पाटील दिवेकर पाडा यांच्या स्मरणार्थ सौजन्य केलंय कुमार प्रशांत किरण पाटील साखरे. त्यानंतर आपण पाहिलं तर द्वितीय चषक सौजन्य केलंय कैलासवासी इंदुबाई चंद्रकांत शिंदे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री परेश चंद्रकांत शिंदे साखरे यांच्याकडून जे व्यासपीठावर आहेत परिजित शिंदे.
श्री राजू रामचंद्र पाटील साहेब यांनी रोख रक्कम या स्पर्धेला 25,000 रुपये द्वितीय पारितोषिक सौजन्य केले, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. तृतीय चषक सौजन्य केलेला आहे ते कैलासवासी सोनाली बळवंत किनी सोनावे यांच्या स्मरणार्थ. यावेळेला ऑन साईडला कौशलच्या बॅटमधून एक कौशल्यपूर्ण फटका पाहायला मिळतोय. लॉक केलं, सरळ बॉलला मात्र यावेळेला फेकून दिलंय. बॉडमॅनचा चांगला वापर केला. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. शफल झाले होते अगोदर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला फटका MS धोनी स्टाईल मध्ये षटकार. पॉइंटचा फिल्डर रोहन यांना विनंती करेन, जो आपण पाण्याची जे आपण पाहतायत कदाचित थोडीशी पडण्याची दाट शक्यता निर्माण होईल. थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. 27 धावा झाले, 27 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. काही अजून चषका आणि रोख रक्कम दिलेली आहे ते आमचे दाते, त्यांचं अनाउन्समेंट जरूर केलं जाईल. संघाची धावसंख्या 27 ला 4, 27 लॉस ऑफ 4 विकेट. चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. सबमरीन डिलिव्हरी, अतिशय चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळतोय. चिनू या खेळाडूकडे सुद्धा मात्र ओपन क्रिकेटचा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला समोर खेळलेत, फटका तर छान आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का? शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर कदाचित षटकार यावेळेला आलाय. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. गुड बॅटिंग कौशल. आज कौशल्यपूर्ण बॅटिंग करत असताना निखिल मात्र धीर देत आहेत की कौशल अजून सामना मात्र समाप्त झालेला नाहीये. इथे अजून सुद्धा मात्र आपल्याकडे चान्सेस निर्माण झालेत. 15 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता. चांगले प्रयत्न केले होते, हाय जम्प घेतली होती परंतु सार्थकला मात्र त्या ठिकाणी काही झेल टिपता आला नाही. यावेळेला टप्पा पडल्यानंतर आपण पाहतायत पंचांनी मात्र यावेळेला अंपायर्स कॉल घेतला गेलाय. या आपण चेक करूया, कारण अशा वेळेला खूप महत्वाचा घटक असतो तो पंच. 33 ला 4 डिसिजन पेंडिंग. 15 बॉल 36. हा जर बॉल फेअर आला तर 14 बॉलमध्ये 36 असेल, परंतु जर हा व्हाईट बॉल आला तर कदाचित 15 बॉलमध्ये 35 असं समीकरण पाहायला मिळेल. विश नेटवर्कवर सध्या आपण आहोत. मुनीत कुडू बेस्ट कॅमेरामॅन पालघर डिस्ट्रिक्ट म्हणून ज्याची ओळख आणि रीलच्या बाबतीमध्ये अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामी काफी है ब्रँड ऑफ बहाडोली. मिस्टर मुनीत कुडूला आपण पाहतायत. प्रिन्स यादवला आपण पाहू शकाल. असे दोन आमचे कॅमेरामॅन. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि इथून आपण पाहतायत पंचांनी या वेळेला DRS यूज केला होता. आता इथे 14 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता आहे. चॅलेंज केलं होतं थर्ड अंपायरला. आशुतोष व्यवहारे सर सध्या टीव्ही अंपायर आहेत. पंचांचं संपूर्ण टफ काम असतं हे आपण सातत्याने पाहिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज. 33 ला 4. कौशलचा जर विचार केला तर 12 रन त्याच्या बॅटमधून आले. ऑन साईडला गॅप शोधला, फार वेगाने बॉल निघून चाललाय. निघून त्या ठिकाणी येत आहेत. चांगली फिल्डिंग. स्टॉप केले बॉलला. फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. बॅटवर बरोबर बॉल घेत असताना पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करत असताना संघाची धावसंख्या 35. विजयासाठी आता बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 34 रन. सध्या ग्राउंड स्टाफ सागर वरठा, खूप मेहनत या ग्राउंड स्टाफची सागर वरठाची सुद्धा पाहायला मिळते. यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने निघून जाईल. फिल्डर येत आहेत. सार्थक तत्पूर्वी जर आपण पाहिला तर फेकी करतील, चेंडूला उचलतील. 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37, लॉस ऑफ 4 विकेट. 4 षटकांचा खेळ. अगदी यावेळेला आपण पाहिला तर 18.5 मिनिटात तुम्ही 4 षटक फेकलेत. म्हणजेच इथून 6.5 मिनिटे तुम्हाला 1 षटक फेकण्यासाठी आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 32 रनची आवश्यकता असेल. विठ्ठलवाडी या टीमला श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमला 12 बॉल आणि 32 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या पण ऐकूया विघ्नहर्ता डीजे सौरभ तरे, डीजे इन द मिक्स. ही गाथा मातृप्रेमाच्या चरणी झुकतोय साऱ्यांचा हा माथा. हे मैदान हे सजले पहा जणू खेळा
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त रफ अँड टफ सामना पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? 12 बॉल आणि 32 रनची आवश्यकता, 16च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. कोणता संघ टॉप 4 मध्ये पोचताना पाहायला मिळेल? यावेळेला कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, हे षटक निर्णायक असणार आहे. निखिल म्हात्रे आतापर्यंत अडखळत चाचपडत खेळत असताना पाहायला मिळत आहेत. प्रिव्हियस बॉल पहा, अगदी मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला फिरवलं. काय जबरदस्त फिंगरचा वापर करत असताना बीट इज ऑन स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी आणि अलीकडच्या काळामध्ये झपाट्याने क्रिकेटची वाढ झाली तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हेरिएशन करावंच लागणार आहे. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, फटका तर छान आहे, टक्कन आवाज आलाय, फिल्डरला बीट केलाय आणि सरळ बॉलने वेध घेतलाय. अमोल पाटील यांच्या स्वागतासाठी 4 रन. बॉल आणि विजयासाठी 28 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. आता निखिल म्हात्रेने मात्र यावेळेला गिअर चेंज केलाय. 9 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आले, 6 बॉलमध्ये 16 कौशलच्या बॅटमधून आपण पाहत आहेत. आता सामना अप्रतिम रंगताना पाहायला मिळतोय. यावेळेला थोडासा खोलवर चेंडू होता, अगोदरच खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला. निखिल म्हात्रेने सांगितलं यावेळेला यू वेट, परंतु कौशल सांगतायत व्हॉट हॅपन. मात्र इथून माझ्या बॅटमधून सुद्धा येत आहेत धावा, तर डेफिनेटली मात्र यावेळेला धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. परंतु इथे सेल्फ कॉन्फिडन्स निखिल म्हात्रे दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार पहा, सेल्फ कॉन्फिडन्स यावेळेला नव्हता. स्वतःने चुकी केली आणि यावेळेला मात्र चुकी ती अंगलट आली. निखिल म्हात्रे मात्र सेल्फ कॉन्फिडन्स खेळत असताना पाहायला मिळाले, परंतु तो कदाचित यावेळेला थोडासा आत्मविश्वास द्विगुणित झाला नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. निखिल म्हात्रे बॅक टू द डगआउट, गॉन. पाटील आणि साखरे टीम एक्साइटमेंट झाले मैदानात उतरण्यासाठी. तर एका साईडला स्वरांगी वॉरियर्स धुकटन टीम दोन हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी जवळचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, मैत्रीपूर्ण संबंध. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो जिता वही सिकंदर हे सातत्याने आपल्याला टॅग लाईन पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, त्यानंतर खेड्यापाड्यामध्ये आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 40 धावा. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर 41 धावा झालेत, 28 रनची आवश्यकता. 8 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण पॉल डेट फंच घोषित करतायत. 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 बॉल 28, चांगला सामना रंगलाय. जीवा पुन्हा एकदा. मात्र आता तुमच्याकडे फक्त 2.5 मिनिटांचा कालावधी हे 2 बॉल फेकण्यासाठी. चांगला पुरेपूर वापर केला वेळेचा, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आणि यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. सारंग त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. ला 6, 7 बॉल 28 रन. काय बॉलिंग ह्या वेळेला अप्रतिम पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल, चांगला बॉल होता. टप्पा चूक पद्धतीने वेगाने बॉल आला.
आणि जीवाने काय गोलंदाजी केली, अप्रतिम सुपर बॉलिंग करत असताना कदाचित निखिल म्हात्रेने ती एक धाव घेतली असती, कौशल स्ट्राईक एंडला गेला असता, मॅच मध्ये मात्र मोमेंट शिफ्ट झाली असती, परंतु हे अंगलट आलं. कधी कधी एक रन सुद्धा खूप महत्वाची पाहायला मिळते, परंतु तिथे जोखीम पत्कारली नाही आणि ते अंगलट आलं. 6 बॉल 28. आता मात्र हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर तुम्ही 24 मिनिटातच 5 षटकं फेकलीत, त्याबद्दल जीवी स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी टीम आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. प्रत्येक संघाने हेच करायला हवं, लक्षात घ्यायचंय. 41ला 6-5 षटकांच्या समाप्ती अखेर 6 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण. या साखरेच्या मैदानात आपण पाहतायत भरपूर प्रेक्षक वर्ग आजच्या दिवसात हजेरी लावतील. त्यामध्ये उदरनिर्वाहासाठी मुंब्रावरून खास करून व्यंकटेश धुमाळे हे सुद्धा मुंगफलीवाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे एवढा लांबचा प्रवास करून याच टेनिस बॉल क्रिकेटने आपल्याला एक चांगला उदरनिर्वाहासाठी मात्र हा व्यवसाय दिला, म्हणून आम्ही टेनिस बॉल क्रिकेटचा ऋणी सदैव राहू. 6 बॉल 28 हे सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर निकुंजला आणलं गेलंय पुन्हा एकदा. रितेश घरतला तो आयडियल मानतो. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 28 अशी रणनीती यावेळेला कशा पद्धतीने आखली जाईल याकडे लक्ष असेल. 6 बॉल 28. कौशल एक सेट फलंदाज आहे त्याच्यासमोर. यावेळेला ऑन साईडला ही कौशलची मात्र अप्रतिम खेळी, कॉन्फिडन्स होता. तर निखिल मात्र याच्याकडे थोडेसे डोळ्याने पाहतायत. निखिल तू चूक केलीस, तिथे मला स्ट्राईक एंडला आणायला हवं होतं. जरी जीवा एक चांगला गोलंदाज होता, परंतु माझी बॅट 4 झाली होती. षटकार 6 धावा. पाच बॉल 22 रन, 4 षटकार येतील का याकडे लक्ष असेल निकुंज. त्यावेळेला हा बॉल मात्र सरळ बॉल निघून जातोय. खूपच हाईट या बॉलने दिली आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत व्हाईट बॉलचा इशारा, कारण डोक्याच्या वरून हा बॉल मात्र यावेळेला आपण पाहू शकलात निघून गेला होता आणि त्यामुळे आपण पाहतायत यस बॉलिंग करणाऱ्या रिव्ह्यू घेतला गेला. यस DRS घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. चला या आपण चॅलेंज केलंय. डिसिजन सध्या पेंडिंग आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल खूपच उसळी घेतली होती. या आपण चेक करणार आहोत. आशुतोष व्यवहारे सर पुन्हा एकदा बिझी राहत आहेत. सध्या डिसिजन पेंडिंग. या स्पर्धेच्या माध्यमातून तेजस्जी पाटील साखरे, सूरजजी पाटील साखरे, राकेश पाटील, नकुल पाटील, निलेश वजय, योगेश पाटील सोनावे, विशाल पाटील साखरे, तन्मय पाटील साखरे, परेश शिंदे, सुनील वजय या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार प्रकट करत आहोत. व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. रिप्ले मध्ये पहा आपण मंजित कुडू या वेळेला ऑनस्क्रीन दाखवत असताना पाहायला मिळत आहे. जे श्रोते जोडले गेलेत विश नेटवर्क या चॅनलवर ते सुद्धा पाहत असतील आणि म्हणत असतील गुड डिसिजन बाय अंपायर. आणि यस डेफिनेटली खूपच डोक्याच्या वर बॉल या वेळेला निघून गेला आणि चांगला क्रुशल मोमेंटला चांगलं डिसिजन घेतलं गेलं. थँक्यू मंजित. संघाची धावसंख्या जर आपण पाहिला आणि 1 फॉर दी ओव्हर हे सुद्धा मात्र सिग्नल दिलं गेलंय. आता 5 बॉल 21 रन, 5-21चं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल, खूप वेगवान चेंडू होता. निकुंज या गोलंदाजाकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. अतिशय चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना जीवी स्पोर्ट्स रित्याभाई पुरस्कृत संघ पाहायला मिळतोय. साई एकता बिरवाडी. कदाचित आज रित्याबाई यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळेल. त्यांचे ओनर आहेत. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा मात्र आपण पाहत आहेत. आता बॉल आहे तुमच्याकडे 4 आणि 4 बॉलमध्ये 20. काय कौशल सामन्यामध्ये पलटवार करेल. जिद्द तर आहेत. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों, जिसमें जीतने का जज्बा होता है. क्रिकेटमध्ये हार मानू नका. नेव्हर गिव्ह अप. ते आपल्या रक्तातच असायला हवं. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. आय एम दी बेस्ट. मी सर्वोत्तम खेळाडू आहे. हे जेव्हा तुम्ही सांगता ना तेव्हा तुम्ही विजेता ठरता. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 4 बॉल आहे. 4 बॉलमध्ये 20 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार.
कौशल पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सुपर लाईन अँड लेंथ परिपूर्ण बीट केलाय आणि सरळ बॉल निघून जातोय. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. 3 बॉल 20 हे सामन्याचं समीकरण. यावेळेला टप्पा अचूक नाहीये. फाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. मात्र तुमचा रिव्ह्यू लॉस्ट यावेळेला झालाय, त्यामुळे मात्र आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 3 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. राजेंद्र गरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नेहमीप्रमाणे ते ट्रॉफी घेऊन येतात आणि प्रिंटिंग सुद्धा करून आणत असताना मालिका वीर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून देवानंद कृष्ण वजेसाहेब अध्यक्ष अग्री प्रीमियर लीग धुकटन 5,000 रुपये या स्पर्धेला त्यांनी सहकार्य केलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व कैलासवासी कमळाकर विठ्ठल घरत यांच्या स्मरणार्थ श्री राजन कमळाकर घरत पारगाव यांच्याकडून मालिकावीर राजनजी घरत वेलकम आणि आपलं धन्यवाद आहे. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाईल. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 15 धावा. 2-15चं समीकरण आहे. कॅमेऱ्यात बंदिस्त केलं गेलं. आपण पाहिलं 2 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण आहे. टॉप 4 मध्ये पहिला संघ यावेळेला जाताना पाहायला मिळेल. सध्या अंकुश पाटील त्या ठिकाणी बॉल बॉयची भूमिका करताना पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो निकुंज. त्यावेळेला मोठा प्रहार जरूर केला गेलाय. काय तगडा स्ट्रोक पाहायला मिळतो. व्हॉट अ शॉट, क्लास, क्या बात आहे कौशल. अफलातून टायमिंग, शॉट ऑफ द मॅच. आता बॉल आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 1 बॉल आणि 9 रन. कदाचित नशीब साथ देईल का? निकुंज चांगला बॉल डिलिव्हर्ड करून मात्र मॅच विन करून देईल का? तीच थोडीशी चुकी पहा. या क्रिकेटच्या खेळामध्ये मोमेंट कुठे शिफ्ट होईल याचा नेम नाहीये. कारण निखिल मात्रेने कदाचित ती धाव घेतली असती. जीवाच्या गोलंदाजीवर 1 ते 2 मोठे फटके येण्याची दाट शक्यता होती, परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जीवाचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने मात्र नच बलिये दाखवलं. क्रीजमध्ये मात्र नाचवलं अक्षरशः. तो फुलटॉस बॉल होता. कौशलने अंडरस्टँडिंग बॅटिंग केली आणि इथून जर आपण पाहिलं तर संघ जवळजवळ 2 धावेने पराभूत होताना पाहायला मिळतो. 1 ते 2 धावा त्याच खूप महाग ठरल्या गेल्या. कौशलने सर्वांची मने जिंकली. कौशल, हॅट्स ऑफ. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर